नमस्कार मित्रांनो, व्हिडिओवर ढकलू नका, पूर्णपणे व्हिडिओ पहा. बाळूमामाच्या कृपेने रानावनात चालणाऱ्या मेंढपाळाचे जीवन हे खूप साधं पण अतिशय भावनिक असतं. त्या डोंगरदऱ्यात जंगलात राहणारी ही माणसं मेंढ्या सांभाळून आपलं पोट भरतात. बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य कठीण वाटतं, पण त्यातही एक वेळेत शांतता आणि भक्ती असते. रानावनात एक मेंढी अचानक जखमी झाली, पण ती तरीही जिवंत राहते. तिच्या डोळ्यात वेदना असते, पण तिच्याजवळ उभा असलेला मेंढपाळ तिला आईसारखं प्रेम देतो. तो स्वतः उपाशी राहतो, पण आपल्या जनावरांना आधी खायला घालतो, कारण त्याच्यासाठी ती मेंढ्या फक्त जनावरे नसतात, तर त्यांचं कुटुंब असतं. त्या कठीण परिस्थितीतही त्यांची एक श्रद्धा असते. बाळूमामाच्या त्यांच्या मनात विश्वास असतो आणि बाळूमामांची कृपा असेल तर कोणतीही संकट मोठं राहत नाही. पाऊस, थंडी, वादळ काहीही आलं तरी ते घाबरत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की त्यांचा देव त्यांच्यासोबत आहे. मेंढ्याचा आवाज, रानातली शांत हवा आणि त्या मेंढपाळाचं निस्वार्थ प्रेम सगळं पाहिलं की डोळे भरून येतात. जग कितीही पुढे गेलं तरी अशा लोकांचं साधं आणि पवित्र जीवन मनाला खूप काही शिकवतं. शेवटी एवढंच वाटतं की खरं सुख पैशात नाही, तर प्रेमात, श्रद्धेत आणि निस्वार्थ सेवेत आहे. जसं त्या रानावनात बाळूमामाच्या नावावर जगणारे मेंढपाळांच्या आयुष्यात दिसतं. तुम्ही पाहू शकता, रिअल आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्या मेंढपाळांना तुम्ही मदत करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.